तर हे गाईज गुड आफ्टरनून आणि मी चालली आहे कामोठीला शोला आणि माझ्यासोबत आज समृद्धी आहे ट्रॅव्हलिंगला आणि तिथे पण माझ्यासोबत समृद्धी आहे आणि आज भोजपुरी गाणं आहे तर मी भोजपुरीला चालली आहे हिंदी भोजपुरी दोन्ही पण तर पूर्ण व्लॉग बघा मम्मी पप्पाला बाय करू आणि मग आपण जाऊ मम्मी आली आहे आणि आजच बाबू MP वरून येणार आहे बाबू येईल 1-2 तासामध्ये पण ते लोक शिवमंदिरला पण जाणार आहे तर मला बाबूला भेटता नाही येणार आता डायरेक्ट रात्री आणि मम्मी पप्पाची उद्या ॲनिव्हर्सरी आहे तर आज रात्री आपण फक्त विश करू आणि उद्या मी जाणार आहे रत्नागिरीला तर आपण परवा मम्मी पप्पाचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू तर आता भेटू ऑटोमध्ये गेल्यावरती पूर्ण व्लॉग बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्लॉग बघण्यासाठी स्किप करू नका सो बाय बाय मम्मी बाय आता आमचे इथे हा मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर तिकडचं मी पाया वगैरे पण पडले तर आता ऑटोमध्ये गेल्यावर भेटू आणि नेहमी मला बिट्टू ब्लूटूथ द्यायचं विसरत नाही आणि आज माझं जाताना गंमत करून गेला तर भेटू ऑटोमध्ये गेल्यावर बाय आहे स्टेशनला अंबरनाथला आणि एक ट्रेन मिस झाली आता तर 3:40साठी थांबलेली आहे आणि समृद्धीला पण तेच सांगितले म्हणून मी तिच्यासाठीच थांबलेली आहे 3:40च्या ट्रेनला चढेल आणि अनकम्फर्टेबल होती ऑटोमध्ये म्हणून मी ब्लॉगने चालू केला तर आता ट्रेन आल्यावरती आहे आता पनवेल ट्रेन लागली आहे 4:48ची त्या ट्रेनला मी जाणार आहे नंतर लवकर ट्रेन नाही आहे मग 2 ट्रेन चेंज करायचा बेस्ट आहे की हीच ट्रेन पकडू आणि मी हीच ट्रेन पकडणार आहे जर समृद्धी आली तर ठीक नाही आली तर मग ती मागून येईल मी पुढे जाईल तर मी एकटीच आहे एकटीला ट्रॅव्हलिंग ब्लॉग काढायला कंटाळा येतो तरी पण मी थोडं काढते आहे तर नंतर भेटू आता जर समृद्धी आली तर मी तुम्हाला दाखवते जर नाही आली तर मग मी एकटीच जाईल या ट्रेनमध्ये बसल्यावरती बसलेली आहे आणि खूप गर्दी झाली आहे पनवेल ट्रेनला अजून समृद्धी आलेली नाही तर मी पनवेलला भेटू नाही मानसरोवरला भेटू तिथे जाऊन ती तोपर्यंत बसलेली आहे मानसरोवर स्टेशनला आणि त्या दिवशी सारखंच आज पण सगळं खाली आहे आणि समृद्धी खारघर सोडलं आहे समृद्धीने आता ती येईल मानसरोवर स्टेशनला तर मी थांबलेली आहे स्टेशनला तर ती आल्यावरती पुढे जाऊ थंडी आहे म्हणून सर्दी पण झालेली आहे तर आता ती आल्यावरती भेटू मला समृद्धी भेटली एकच स्टेशन आम्ही दोघी मागे पुढे होतो पण आली फायनली तर आता कोमल दिदी येते आहे कोमल दिदी आल्यावरती आम्ही पुढे जाऊ तर आता आम्ही शॉपिंग करतोय म्हणजे घेत तर काय नाही फक्त बघतोय दीदी येऊसं टाइमपास बघा मॅडमला जीन्स बघते नाही सॉरी समृद्धी घेते आता चाय लवर आहे ना ती म्हणून आणि मी नाही मी पाणीपुरी खाणार आम्ही पोचलेलो आहे बाहेर त्या दिवशी सारखं इथे पण आतमध्ये गेल्यावर बघू आज फोटो नाही काढणार कारण की आज लुकवर फोटो टाकेल आणि आतमध्ये गेल्यावर भेटू सो बाय आता आम्ही आज चाललोय त्या दिवशी इथून घेतलं मी कानातले वगैरे आता आतमध्ये चालले स्टेजवर येऊन बसलेलो आहे रूम होता त्या दिवशी आणि आज ते माणसं येऊन बसलेत तर रूम खाली नाही करत आहेत तर ते दादा गेलेत रूम खाली करायला आणि आम्ही बसलो स्टेजवर तर बैठू रूम भेटल्यावर दिलेली आहे आम्हाला तीच रूम ती लास्ट टाईम होती आणि जी तयारी चालू आहे आणि इथे ते भैया लोक राहतात त्यांची बास खूप डोकं उठलं माहिती आहे तर आता साहेब आणायला पाठवलं अगरबत्ती आणू आणि मग मेकअपला बसू 8 वाजता चालू करायचं आहे तर अर्धा मेकअप झाल्यावर भेटू आता माझी तयारी झालेली आहे आणि आता माझी तयारी झालेली आहे आणि समृद्धी गेली एंट्री करायला तिच्यानंतर मी आहे तर आता माझी एंट्री तर भेटू नंतर
वयाची गरज आप डांस करोगे ना, मैं जैसा नाचूंगी वैसा नाचोगे ना पक्का। तो मिलना में ऊपर, इसके बाद मेरा है, ठीक है? तो मैं जैसा नाचूंगी वैसा नाचना। आपण नाचतो दादा से अँकर दादा नाचतोय, कोण नाचत नाही म्हणून। हो हो मेरे दिल में बस जा। बघा आमचा ये गाने में जैसे कयामत था, जरूर कयामत सर से पांव तक कयामत दिख रहे हैं। तो इनके लिए दो लफ्ज आ रहे हैं कि ये चांद न कर गुरूर कि तेरे पास नूर है, ये चांद न कर गुरूर के तेरे पास नूर है। अरे भाई कोई जाके उसे कह दो कि तेरे पास नूर है, तो क्या हुआ, मेरे पास कोई नूर है, कोई नूर है, कोई नूर है। धन्यवाद, जोरदार ताल झाला पाहिजे। ये मस्ती, ये आँखें, ये मस्ती। आणि दादानी मस्त माझ्यासाठी शायरी घेतली, सो थँक्यू सो मच दादा माझ्यासाठी शायरी घेतल्याबद्दल। हिचं तोंड बघा। आणि आज भेटलीये मला कोमल दीदी, तर लेट आली आहे ती म्हणून घेतलं नाही तिला एवढ्या वेळ ब्लॉगमध्ये। तर आता ती रेडी झाली आहे, तर मग भेटू। दीदीच्या बाबूला हाय करते पण बाबू दिसत नाहीये। तर आता आमच्या आहे आणि भजन लागलं तरी बसलो आता ब्रेक करू परत आमच्या। हाय बाबा, हाय कर बाबडा माऊला। गार्डन बाबू हाय कर लवकर। गार्डन नाश्ता नाही आणणार आहेस का आम्हाला? नाश्ता दिसत नाही, नाश्ता नाही आणला दादा। नाश्ता कधी देणार आहेस? मस्ती चालू आहे आमचा, पॅकअप झालाय। वरती कोणच नाहीये, झालाय खाली आणि हे पाण्याचं। तर आता आम्ही जाऊ ऑटोमध्ये बसू, तर भेटू। मेकअप नाही काढलाय म्हणून आम्ही दोघींनी पण मास्क लावलाय। तर दोघी जणी पुढे गेलात आणि आम्ही दोघी चालतोय, तर भेटू ऑटोमध्ये बसल्यावर। आलेले आहे आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन थांबले, खूप घाईघाईमध्ये आलो म्हणून मेकअप स्टेशनवर येऊन काढला आणि काहीच नाही लावलं। हा माझा नॅचरल लुक आहे शोचा आणि मध्ये खूप या मेकअपमध्ये खूप फरक आहे शोचा आणि आपला नॉर्मल फेस। तर आता आम्ही बसलो आहे, माझ्या बाजूला कोमल दीदी बसली आहे। दीदी लालबागला जाणार आहे आणि आम्ही दोघी, ती कल्याण मी अंबरनाथ। तर भेटू आता उतरल्यावर। शीट यार घेतलं नाही, नीट जा आणि पोचली की मेसेज कर। मध्ये बसलोय, ठाण्याला पोहोचू। माझ्यासोबत आहे समृद्धी। दादा हाय कर। दादा दिव्याला राहतो, दादाला इकडचं काय ट्रेनचं माहिती नाहीये, तर दादा आमच्यासोबत आलाय। दादा दिव्याला था उतरणार आहे, आम्ही दोघी जणी कल्याण अंबरनाथ भेटू। मी कल्याणला पोहोचू आणि माझी मैत्रीण समृद्धी जाणार आहे, बघू तिने 2 तारीख दिली आहे मला पण अजून घेतली नाही, आमची आली तर नाही करणार। तर भेटू 2 तारखेला आणि आता ती जाणार घरी आणि कोणाला तरी भेटणार आहे। तर भेटू आपण आता नंतर। आता मी उल्हासनगरला पोहोचेल आणि बाबू मला घ्यायला येणार आहे का, आणि आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे, 1 डिसेंबर आहे आणि मला उद्या शो आहे म्हणून मला केक कापताना जमते, म्हणून मी आत्ता घरी जाऊन मम्मीचा केक कट करणार आहे, मम्मी आणि पप्पाचा। तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा, घरी जाऊन केक कट करू, मग त्याच्यानंतर ब्लॉग एंड होईल, तर ब्लॉग पूर्ण बघा। बाय। पोचली अंबरनाथला आणि बाबू येतोय, खूप थंडी आहे आमच्या अंबरनाथमध्ये। स्टेशनला जाऊन थांबते, तोपर्यंत बाबू येईल आणि मला लगेच 3 वाजता पण निघायचं आहे कारण की आमचा खेडला शो आहे उद्या। तर भेटू बाबू आल्यावर। आणि बाबू मला घ्यायला आलेत काय,
तर आता मी मम्मीचा केक कापणार आहे म्हणून हे लोक थांबलेत. तर मम्मी माझ्या सगळ्यांकडून तुला हॅपी ॲनिव्हर्सरी. न्यू फ्रेंड येते तुझे आमचे उद्यापासून न्यू आणि फ्रेंड आता आम्ही केक कापू. जाळण केलं. आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि पप्पाला हॅपी ॲनिव्हर्सरी विश. हॅपी ॲनिव्हर्सरी डुम्मू. हॅपी ॲनिव्हर्सरी. आता हा मम्मी पप्पाचा केक कट करायचा आणि हे कॅन्डल. नाईफ नाही दिलं आम्हाला तर आम्ही या चाकूने केक कापणार आहे. तर बघा आम्ही आता हे केक कापणार आहे. सामान हे मम्मीच्या हातात आहे. सामान हॅपी बर्थडे ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी बर्थडे. पप्पा हात लाव. यू. आता हे लुफी सर कापतात आमचे. लुफी तुमचे केस मागे घ्या. गाइस हम लोग ने केक खा लिया है अभी. कोमल मैडम हाथ धो रही है. आज हम ब्लॉग बनाएंगे. न्यू ब्लॉगर आ गए. कोमल मैडम ने अभी हाथ धोने. अभी हम केक खाएंगे. तो ये गाइस आप लोग खाओ. बाबू को बताओ. उसको गाइस उसको बताओ. चिन्मय को. गाइस केक खाओ आप लोग. हो गया. घर पे जाओ. चलो सो जाओ. क्या त्यांचं खाणं बघा. तुम्ही एक वाजले झोपून जावा. मला प्रेमात सांगतो. आणि इथे पण मागे मी आहे. एकाच्या घरात घुसन माझी ताई. हा तिला केकचा चालतो ना म्हणजे. आता मला केक चालतोय. आता पप्पाला. आता पप्पाला. आता मम्मीला. मला नको. अरे एकदम थोडं. ब्लॉग चालू आहे. आता आपण बिट्टूला पण चालू. बिट्टू दीदी बेटा. हा रोशन दीदी लय आवडते. ले मिस करतोय रोशन दीदी. रोशन दीदी. हा अरे पण मला ना ते वाला घ्यायला पाहिजे ते सॅमसंग. अरे सॅमसंग पेक्षा पण तुला आयफोन मध्ये ब्लॉगिंग असते. चाय पियाला तबेला मी आणि माझा एक फ्रेंड आहे आणि बाबू. तर असं आणि मला आता निघायचं पण आहे ना 3:30 वाजता. म्हटलं चल मग जाऊन चाय पिऊन येऊ. आणि मला माझा फ्रेंड सोडायला आलता ना. मग त्याला बोलली की चल. मला इथे भेटलेला माझ्या इथे. तर आम्ही खातो आता चाय पिऊन. पेट्रोल भरून मी जाणार चाय प्यायला. आता आम्ही पोचलेलो आहे आणि नेहमी जिथे चहा पितो ते बंद केलं दुसरीकडे आहे. तर मी तुम्हाला बाहेरून दाखवते. बाहेर निघाली तर. आणि आता मी बसलेली आहे. बाबू गेलाय चाय आणायला. तर मग भेटू चायला. बाबू आणतोय चाय. आहे आमचा चाय आणि मस्त लागतो इकडचं चायचा. चाय वगैरे पिलो आणि चाललोय घरी. तर घरी जायचं, आंघोळ करायचं आणि लगेच शोला पाळायचं. तर आता जाऊ घरी आणि मग भेटू घरी गेल्यावरती. बाय.